पहिला परळचा विघ्नहर्ता करूया आणि परळचा महाराजाचे इथे आपण आलोय परळचा राजाचा इथे आणि आपण मुंबईच्या राजाच्या इथे पोहोचलोय. मुंबईच्या राजाचा गणपतीला जायला ना पास काढलेला आणि रामेश्वरम मंदिर इकडे लाईन आहे. किती माणसं दर्शनासाठी थांबलेलं आहे. आपण आलोय चिंचपोकळीचा चिंतामणीच्या इथे. लोक छत्र्या घेऊन उभे आहेत बघा. ऊन आला तर उन्हासाठी, पाऊस आला तर पावसासाठी आहे. आपल्या इथे आपल्या समोर राजा तेजूकायचा मस्त असा आहे ना वॉरियर लुक. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश. मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स मध्ये. तर फायनली आज तो दिवस आलेला आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गणपती बाप्पा सर्व मंडपात जाऊन विराजमान झालेले आहे. घरगुती गणपती आलेले आहेत. तर आहे ना परत तोच जल्लोष आणि तोच धमाल मस्ती वगैरे 11 दिवस चालू राहणार आहे. गणपती बाप्पा आपल्यासोबत राहणार आहेत. आणि आज आपण चाललो आहे लालबाग परळ इथे. तिथे जे लालबाग परळचे जे गणपती आहे, लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी, काळा चौकीचा महागणपती, सर्व आपण आज ना या ब्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर ज्यांना पॉसिबल नाही आहे येणं किंवा त्यांना गर्दी वगैरे जमत नाही, त्यांना मी घरी बसल्या हे सगळं दर्शन गणपती बाप्पांचं देणार आहे. तुम्हाला गणपती बाप्पा दाखवणार आहे. तर तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग. सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलवर असेच गणपती बाप्पांचे ब्लॉग आपल्या येणार आहेत. ती कमेंट तुम्हाला करायची आहे, गणपती बाप्पा मोरया. चला आता मित्रांनो, आता आपण पहिला आलो परळ आणि तिकडे पुढेच परळ वर्कशॉप आहे. ते मी दाखवू शकत नाही, खूप खाली झालं आहे. ते बघायला पण कसं तरी वाटतंय. आणि आता हा आपला पहिला गणपती असणार आहे परळचा लंबोदर. आपण इकडनं सुरुवात करणार आहे. बघा मस्त असं प्रवेशद्वार आहे त्याचं. आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे, हे बघा. चला आता आतमध्ये. मित्रांनो, आता आपण बघितला परळचा लंबोदर आणि आता आपण जाऊया परळच्या विघ्नहर्ताचे इथे. परळचा विघ्नहर्ता, परळचा राजा, परळचा महाराजा हे सगळे ना एकाच लाईनीमध्ये. तर तुम्ही पॉसिबल आहे ते सगळं पहिलं इकडचे करून घ्या आणि मग लालबाग साईडला जा. तर आता आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण आलो आहे परळचा विघ्नहर्ताचे इथे आणि तिकडे बसतो परळचा महाराजा. तर आपण आहे ना पहिला परळचा विघ्नहर्ता करूया आणि मग परळचा महाराजा करूया. तर हे बघा, हे भव्य असं हे परळच्या विघ्नहर्ताचं हे प्रवेशद्वार आहे आणि समोर बसतो परळचा विघ्नहर्ता. खूप मस्त मूर्ती आहे. आपण त्याचं आगमन पण घेतलं होतं. आता ना आपण जाऊन त्याचं दर्शन घेऊया. चला आता आपण आतमध्ये आलेलो आहे परळचा विघ्नहर्ता आणि इथे बसतो परळचा विघ्नहर्ता. आणि आता आपण बघूया आतमध्ये काय डेकोरेशन वगैरे केलं आहे.
विघ्नहर्ता आणि आता आपण जाणार आहे पुढे. मित्रांनो, आता आपण केला परळचा विघ्नहर्ता आणि आता आपण आलोय परळचा महाराजाच्या इथे. आणि या परळचा महाराजाचा भव्य असा गेट आहे आणि समोरच आहे ना गणपती बाप्पा बसतो. तर आहे ना आता आपण आहे ना आतमध्ये जाऊन बघूया समोरच. चला, आता आपण आहे ना आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपल्या समोरच आहे परळचा महाराजाचा गेट आहे. हे बघा मंडप आहे आणि इथून असं आतमध्ये जाण्याची सोय करतात. म्हणजे पाऊस वगैरे कधी पडेल तर काय टेन्शन नाही ते. आणि खूप सुंदर युनिक मूर्ती इथे परळच्या महाराजावाल्यांनी बसवली आहे. मूर्तिकार आहे अरुण दत्ते. तुम्ही परळमध्ये ना ह्या मूर्ती इकडे परळच्या महाराजा बघायला नक्की या. चला, आता आपण बघितला परळचा महाराजा आणि पहिला बघितला होता परळचा विघ्नहर्ता आणि आता आपण जाणार आहे पुढे. मित्रांनो, आता आपण आलोय परळचा राजाच्या इथे आणि बघा परळचा राजाचा भव्य असा गेट आहे ना, प्रवेशद्वार बनवून रेडी झालेला आहे. आणि आता ना आपण आहे ना परळच्या राजाचा आतमध्ये जाऊन आहे ना श्री प्रभुरामांचं आपण दर्शन घेणार आहे. आणि आता तुम्ही इकडे बघणार ना, बघा स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे. आता इकडे खायचे वगैरे स्टॉल लागणार आहेत. आज पहिलाच दिवस आहे तर आता सुरुवात होते आहे आणि आता आपण जाणार आहे आतमध्ये आणि दर्शन घेणार आहे. चला तर मित्रांनो, आता आपण आलोय परळच्या राजाच्या इथे. तुम्ही तिकडनं पण एंट्री करू शकता आहे आणि इकडनं पण आतमध्ये जाऊ शकता आहे. तर आपण इकडनंच जाऊया, सगळे इकडनंच जातात आहे. तिकडनं पण मी तुम्हाला दाखवतो. चला, आता परळच्या राजाच्या मंडळाच्या इथे आपण आलेलो आहे मंडपाच्या. पहिल्याच दिवशी बघा किती गर्दी आणि किती पाऊस आहे. समोरच आहे ते अयोध्या मंदिर, ते आपण घेऊयाच. हे बघा पहिल्याच दिवशी किती लाईन लागलेली आहे. चला, आता आपण आलोय पुढे आणि बघा इथे आता स्टॉल लागायला सुरुवात झाली. मी तुम्हाला काल परवाच्या दिवशी दाखवलं होतं. इथे एक मोठं असं हॉल बांधलेलं आहे बघा आणि इथे असे सगळे विविध प्रकारचे स्टॉल लागले आहेत. इकडनं तुम्ही खरेदी करू शकतात. आणि एक साईडला आहे बघा इकडं आता जसं मी तुम्हाला लास्ट पण बोललो होतं की इथे जत्रा भरते, पाळणे वगैरे इथे लागलेले आहेत. हे बघा हे फर्स्ट दिवस आहे म्हणून असं आहे, पण आता 1-2 दिवसात लवकर आपल्याला इकडे मस्त जत्रा भरलेली दिसणार आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो अयोध्या नगरी रामाची. हे बघा इथे आता स्टॉलचं काम चालू आहे. हे बघा ही अयोध्या नगरी बनवली. इथे राम मंदिर इथे बनवलेलं आहे. हे बघा आणि इथे बसलेला आहे आपला गणपती बाप्पा रामाच्या अवतारामध्ये. आणि ही रात्रीच्या वेळेला जर तुम्ही येणार ना तर इथे एवढं मस्त दिसेल ना, तर तुम्ही मोस्टली रात्रीच्या जर तुम्हाला इकडे मस्त एकदम डेकोरेशन वगैरे बघायचं असेल तर. मित्रांनो, आता आपण बघितलाय परळचा महाराजा आणि अयोध्या मंदिर राम मंदिर पण आपण बघितलेलं आहे. आणि आता आपण जाणार आहे पुढच्या मंडळाकडे. आता आपण तिकडे जाऊया पहिलं. आता ना आपण परळ साईडचे आपण सगळे गणपती बाप्पा केले. लालबाग परळचा राजा, परळचा महाराजा, परळचा विघ्नहर्ता वगैरे आपण ते सगळे केले. आणि आता आपण आलो आहे लालबागच्या इथं. आणि लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजू काय, चिंतामणी
आणि काळा चौकीचे सगळे गणपती आता आपण कव्हर करणार आहे तिकडे. तर आता आपण जाऊया आणि तिकडे लवकरच कव्हर करूया. खूप सारी गर्दी इथे आहे आणि पार्किंगसाठी पण जागा नाही. तर इकडे बाईक वगैरे घेऊन येत असाल तर इथे बिलकुल पार्किंग नाही, तर त्या हिशोबाने या. आणि हे बघा, हा लालबागकडे जाणारा रस्ता आहे, वरती फ्लायओव्हर आहे आणि इकडनं येतो. आणि आता आपण तिकडे आगमन चालू आहे बघा गणसंकुलच्या इकडनं. जर तुम्ही इकडे येत असेल ना तर फ्लायओव्हरचाच तुम्ही वापर करा. इकडनं रस्ता बंद आहे, नाही तर तुम्ही अडकले जाणार ट्रॅफिकमध्ये. तर आता आपण जाऊया पहिलं मुंबईच्या राजाच्या इथे. बघा, आपण इकडनं आतमध्ये आलो होतो, तिकडनं रस्ता बंद आहे. पण आता तुम्हाला ना सध्या आता काही आहे ना, तुम्हाला असा रस्ता दिसणार आहे, फक्त माणसं दिसणार आहे, पण रस्त्या गाडी नाही दिसणार आहे. बघा, तुम्हाला इकडनं फक्त वॉकिंग सगळं चालत इकडनं तुम्हाला डिस्टन्स कव्हर करायचं आहे. आणि पहिलाच आहे मुंबईचा राजा, आपण तिकडे जाऊया. आज पहिलाच दिवस आहे गणेशोत्सवाचा. मला वाटलं गर्दी नसेल, पण लोकांमध्ये, भाविकांमध्ये एवढा उत्साह आहे ना, किती सारी गर्दी आहे आणि खूप लाईन इकडे लागलेली आहे. तुम्हाला दिसतच नसेल. चला, फायनली आपण मुंबईच्या राजाच्या इथे पोहोचलो आहे. आणि हा बघा, मुंबईच्या राजाचा हा भव्याचा प्रवेशद्वार आहे आणि खूप सारी लाईन इथे लागलेली आहे. पण आपण पास काढून जाणार आहे, कारण का आपल्याकडे टाईम नाही आहे. 1 तास तरी जाईल लाईनीमध्ये. तर आपण पास काढूया आणि फटाफट दर्शन घेऊया आतमध्ये. आता ना आपण मुंबईच्या राजाच्या गणपतीला जायला ना पास काढलेला आहे. 20 रुपये प्रति पास आहे. जर तुम्हाला लाईन वगैरे नाही लावायची असेल ना तर तुम्ही हा पास काढू शकता आणि लगेच दर्शन घेऊ शकतात. मला घाई आहे म्हणून मी पास काढलेला आहे. तर आता आपण इकडनं आतमध्ये जाऊया सरळ. चला, आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि हे बघा, हे भव्य असं रामेश्वरम मंदिर आपल्याला समोर इथे दिसतं. जी प्रतिकृती इथे उभारली आहे, मोठा नंदी एक मध्ये इथे हा बघा. आणि बाजूला असे मस्त एकदम नक्षीदार खांब आहेत इथे आणि इथे ते देवतांचे इथे फोटो लावलेले आहेत. आणि इकडनं आपल्याला जाऊन आहे ना आतमध्ये मुंबईच्या राजाचं आपल्याला दर्शन होणार आहे. मी तुम्हाला अजून पुढून दाखवतो एकदा. बघा, आता एकदम व्यवस्थित आपल्याला दिसतं. इथे मग अशी झाड होतं मध्ये, मस्त नंदी आहे इथे आणि रामेश्वरम मंदिर इकडे उभारलेलं. आणि फर्स्ट डेला बघा किती गर्दी, लाईन लागली आहे. मी तरी पण 5च्या लाईनीमध्ये उभा आहे आणि ही लाईन खूप मोठी केलेली आहे. 1 तास तरी लागते त्याला. चला, आता आपल्या समोरच आहे मुंबईचा राजा आणि आपण आता पुढे जाऊन ना दर्शन घेणार आहे. मित्रांनो, आता आपण बघितला मुंबईचा राजा आणि खूप सुंदर असं इथे दर्शन झालेलं आहे. काही धक्काबुक्की नाही, काही नाही. एकदम तुम्ही चरण स्पर्श पण करू शकता. व्यवस्थित तुम्हाला फोटो व्हिडिओ काढायचे ते पण तुम्ही काढू शकता. तर तुम्ही या इथे. मला कमीत कमी पास घेऊन पण मला अर्धा तास तरी गेलाच गेला. आणि जर तुम्ही लाईनीने ना तर मिनिमम 1 तास तर पकडूनच चला. माझ्या हिशोबाने पासच काढा, ते बरं पडेल. तर आता आपण जाऊया लालबागच्या राजाच्या इथे. हे बघा, आपण मुंबईच्या राजाचं दर्शन करून इकडे आलो आणि इथे पण खूप सारे ना स्टॉल वगैरे आहे खायचे. इकडे दुकानं वगैरे पण आहेत इथे. हे बघा असे सगळे इथे स्टॉल्स वगैरे आहेत. आता आपण इकडे सरळ बाहेर पडूया. मित्रांनो, आता आपण आलो ना लालबागच्या राजाच्या इथे आणि आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करणार आहे. आणि इकडे तुम्हाला आवाज येत असेल की माहिती नाही, लालबागच्या राजाची आरती चालू आहे. आणि हे बघा, इथे गर्दी बघा किती आहे. लालबागच्या राजाच्या मंडपा समोर आणि हा भव्य असा हा मंडप आहे. बघा किती मस्त असा हा मंडप इथे बांधण्यात आलेला आहे बघा. आणि गर्दी तर बघा किती आहे. खूप लांबून लांबून इकडे भाविक आलेले आहे. काल रात्रीपासून इकडं लाईन लावलेली आहे. आणि आता आपण आतमध्ये जाणार आणि दर्शन घेणार आहे. राजा बाप्पा के दर्शन हो रहे आप लोग हैं।
मित्रांनो, आता आपण आहे ना घेतला लालबागच्या राजाचं दर्शन. खूप टाइम लागला आणि तुम्हाला पण मी दर्शन देतोय माझ्याबरोबरच. तर ना आता आपण जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीला. हे बघा, आता आपण लालबागच्या राजाच्या इथे आणि वाजल्यात 1 वाजत आलेला आहे आणि अजून पण गणपती बाप्पांचं आगमन चालू आहे बघा. आणि ट्रॅफिक पण खूप आहे इथे. हे बघा, लालबागचा राजा बसतो कुठे बघा, गेट बघा कुठे, आणि लाईन बघा. हे बघा किती लाईन आहे, किती माणसं दर्शनासाठी थांबलेलं आहे. आणि ही लाईन आहे ना खूप लांबपर्यंत गेलेली आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण आलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणीच्या इथे. आता पहिला आपण इकडे दर्शन करूया, पण मी तुम्हाला दाखवतो आहे बघा. इकडे आहे ना काळा चौकीचा महागणपती इथे बसतो. पण ही लाईन बघा, ही कुठून आली आहे, लालबागच्या राजाची लाईन आहे बघा, किती लांबून आलेली आहे. हे बघा, आणि पूर्ण आतमध्ये गेलेली आहे, तिथपर्यंत गेलेली आहे. तर आता आपण पहिला आहे ना चिंचपोकळीचा चिंतामणीचा आपण पहिला दर्शन करूया. चला, आता आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि इथे ही लाईन लागली आहे ना. एक आहे ना बघा, इथे चरण स्पर्श आहे इथे लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला आहे ती मुखदर्शनाची लाईन आहे. तर त्यात तुम्ही त्या हिशोबाने लाईन लावा. आहे बघा, हे बघा खूप गरमी आहे, मध्ये ऊन येत आहे, पाऊस येत आहे. असे लोक छत्र्या घेऊन उभे आहेत. हे बघा, ऊन आला तर उन्हासाठी, पाऊस आला तर पावसासाठी. हे बघा, आता आपण दर्शन केलं चिंचपोकळीला चिंतामणीचा. आणि आता आपण दर्शन करणार आहे काला चौकीचे जे गणपती आहे ना, महागणपती, काला चौकीचा राजा आणि काला चौकीचा महाराजा वगैरे आपण इकडे दर्शन करणार आहे. चला, इथे आहे ना सगळे कॅम्पा कोलाचा हे स्पॉन्सरशिप आहे, सगळीकडे बॅनर लागलेले आहेत. आणि मला पण ताण लागलेले, तर मी पण एक घेतलेला आहे कॅम्पा कोला. बघूया टेस्ट करून, पहिल्यांदाच टेस्ट करतोय मी पण. ठीक आहे, पिऊ शकतात. चला, आता आपलं गणपती दर्शन आपण कंटिन्यू करूया. मध्येच पाऊस येतो आणि मध्येच पाऊस जातोय, मध्येच ऊन येतोय. आणि आता ना आपण काला चौकीचा महागणपतीच्या इथे चाललोय. आणि एक आहे की यावर्षी आहे ना रश खूप जास्तच आहे. मी येतो दरवर्षी, पहिल्या दिवशी पण एवढी रश नव्हती, पण यावेळेला खूप जास्तच रश आहे. आणि खूप जास्त भाविक आता दर्शनासाठी निघालेले आहेत. चला, आता आपण आलो आहे काळा चौकीचा महागणपतीच्या इथे आलेलो आहे. आणि ही लालबागच्या राजाची लाईन तर बघा केवढी लांब गेलेली आहे. आपण ठिकाणं बघत आलो आहे, ही खूप लांबपर्यंत आहे. आपण बघूया आता किती लांबपर्यंत आहे ते. पहिला आता आपण इकडे दर्शन करून घेऊया. चला, आता काळा चौकीच्या इथे आलो आहे आणि इथे पण मी आहे ना पास काढलेला आहे. आणि इथे पास आहे 50 रुपये, कारण का खूप लांब लाईन आहे, तेवढी मी नाही लावू शकत आहे. मला लवकर लवकर व्हिडिओ पण बनवायचा आणि तो टाकायचा पण आहे. तर आता आपण जाऊन पहिला दर्शन घेऊया. चला, हे बघा, इथे आता आपण आतमध्ये आलो आहे आणि खूप मस्त असं डेकोरेशन इथे केलेलं आहे. बघा, इथे नंदी आहे आणि समोरच आपला महागणपती आहे. आणि बघा किती मस्त असं डेकोरेशन आहे. चला, आता आपण दर्शन घेतलंय काळा चौकीचा महागणपतीच्या इथे. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे इथे आणि खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर तुम्ही पण या इथे, मस्त दर्शन करा. एकदम व्यवस्थितपणे इथे दर्शन होत आहे. आणि आता आपण जाऊया काळा चौकीचा राजाच्या इथे. चला, आता आपण आलोय काळा चौकीचा महाराजा इथे, मयुरेश्वर पण बोलतात त्याला. तर आता ना आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. याचं आपण आगमन घेतला होता. खूप मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा ही.
चला आता आपण काळा चौकीचे इकडचे गणपती कव्हर केले, लालबाग केला, चिंतामणी पण केला आणि आता जाणार आहे आपण रंगारी बदकच्या इथे. तुम्ही इथे येणार ना तर रंगारी बदक चाळ आहे इथे पण खूप मस्त असं डेकोरेशन आणि गणपती बाप्पा असतो, तर तिथे पण तुम्ही अवश्य भेट द्या. तर मी आता तुम्हाला तिकडनं दाखवतो. चला आता आपण आलोय रंगारी बदक चाळ आहे ना, तिथे बसतो हा गणपती. मस्त असा भव्य असं गेट केलेलं आहे बघा इथे, आणि इथे शिव आहे आणि इथे पिंडी आहे आणि एक तो बघा तिकडनं हातच आहे. दोन्ही साईडला एका हातात त्रिशूल आहे आणि एका हातात तिकडे डमरू आहे बघा. आणि मस्त वरती असा रंगारी बदक चाळ रहिवासी संघ यांचा बोर्ड आहे बघा. आणि आता ना आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूयात. आता आपण बघितला रंगारी बदक चाळीतला हा गणपती. खूप मस्त आहे हा गणपती. मी तर दरवर्षी येतो, तर तुम्ही इथे लालबाग साईडला येणार तर नक्की या मंडळाला व्हिजिट द्या. खूप मस्त आणि एक अलग आणि युनिक मूर्ती इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आता आपण जाऊया पुढे. चला आता आपण आलो आहे ना राजा तेजूकायच्या इथे आलो आहे आणि समोरच आपल्या इथे आपल्या समोर राजा तेजूकायचा मस्त असा आहे ना वॉरियर लुक असं दिलं आहे. उभी मूर्ती आहे आणि जो योद्धा असतो ना योद्धा, तसं हे लुक दिलेलं आहे बघा. मित्रांनो आता आहे ना आपण सर्व इथे लालबाग परळमधले जेवढे मंडळ आहेत ना आपण ते सगळे आपण कव्हर केलेलं आहे. तुम्हाला मी घरी बसल्या दर्शन दिलेलं आहे गणपती बाप्पांचं. आणि जर तुम्ही इथे यायचं तुम्ही प्लॅन करत असेल ना तर कमीत कमी 4-5 तास काढूनच या, खाऊन पिऊन या घरून, कारण का इकडे वॉकिंग खूप चालायला लागतं. इथे कोणतं पण ट्रॅव्हल नाही आहे. आणि जर तुम्ही लालबागच्या राजाचा इथे गेलात तर पूर्ण 1 दिवस जाणार आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही या इथे आणि तसं हे करा. तर आता ना आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे. हा आपला गणपती बाप्पा दर्शनचा हा पहिला पार्ट होता आणि नंतर पण आपले पार्ट येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा व्हिडिओला. तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय. गणपती बाप्पा मोरया.